आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्हाला हे माहित आहे, आमच्या पक्षाचा तरुण चेहरा आहे तो सिद्धिराज गाडे पाटील यांचा। त्या चेहऱ्यावर तुम्ही भरभरून प्रेम केलं आणि सिद्धिराज गाडे पाटलांनी पक्षासाठी खूप काही केलं। पण बदल हा निसर्गाचा नियम आहे। आता पक्षाचा चेहरा बदलण्याची वेळ आली आहे आणि पक्षाचा आता नवीन चेहरा आहे, अधिराज संपतराव गाडे पाटील। असा अचानक पक्षाचा चेहरा बदलण्याचा निर्णय तुम्ही काय घेतला? सिद्धिराज गाडे पाटील यांनी एका अतिशय सर्वसामान्य घरातील मुलीशी लग्न केलं आणि ते लग्न तुम्ही सगळ्यांसमोर मान्य देखील केलं। पण त्या लग्नानंतर सिद्धिराज गाडे पाटील यांना पक्षातून बाजूला केलं जात आहे। याचाच अर्थ तुम्हाला त्यांचं लग्न खटकतंय असं आहे का? म्हणजे सिद्धिराजांना त्यांची काही चूक नसताना त्यांना बाजूला केलं जातंय का? त्या सगळ्याचा तुमच्या मतांवर मतदारांवर परिणाम होतो असं तुम्हाला वाटत नाही का? आजवर अधिराज गाडे पाटील यांनी कुठल्याही प्रकारची जनसेवा केली नाही, पण सिद्धिराज गाडे पाटील हे सासवडचे लाडके नेते आहेत, तरी तुम्ही त्यांच्यावर अन्याय का करतात? अधिराज, ही चांगली संधी आहे लोकांचं मन जिंकायची। हिम्मत कर, बिनधास्त बोल। अरे थांबा 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 जरा शांत व्हा। तुम्हा सगळ्यांना हे प्रश्न पडू शकतात, यात मुळीच दुमत नाहीये, पण पक्षाने फार विचार करून आज हा निर्णय घेतलेला आहे। सिद्धिराज गाडे पाटील धडाडीचे नेते आहेत, युवा नेते आहेत, मान्य आहे। तर अधिराज गाडे पाटील संयम आणि दूरदृष्टी याचं उत्तम उदाहरण आहे। कमीत कमी बोलणं आणि जास्तीत जास्त काम यावर त्यांचा विश्वास आहे। मग आता तुम्ही मला सांगा, असा राजकारणी माणूस तुम्हाला कुठं मिळणार आहे? हो ना, पडद्यामागे राहून त्यांनी खूप चांगलं काम केलंय, म्हणून आम्ही ठरवलंय पडद्यामागे आमचा कणा बनून काम करणाऱ्या अधिराज गाडे पाटलांना आम्ही पुढे आणायचं ठरवलंय। पण हीच वेळ का निवडली तुम्ही अधिराज गाडे पाटील यांना पक्षाचा चेहरा बनवायची? खरं तर सिद्धिराज गाडे पाटील यांचं नाव आणि हा चेहरा हा राजकारणाच्या जगातला बराच गाजलेला चेहरा आहे। पण इलेक्शन तोंडावर आलेलं असताना तुम्ही हा निर्णय का घेतलात? आणि जर घेतला तर नक्कीच त्याच्या मागे काहीतरी मोठं कारण असेल, नाहीतर तुम्ही ही रिस्क घेणार नाही। हे बघा, तुम्ही सगळे या कॉन्व्हर्सेशनचा उगाच वेगळा अर्थ काढताय। माझा दादा कायम पक्षाचा बॅकबोन होता हे तुम्हाला माझ्या पप्पांनी सांगितलंच असेल, आणि तसंही डिफरन्स फक्त एवढाच आहे, तो आधी फ्रंट फुटवर येत नव्हता, पण आता यायचं त्याने ठरवलंय। आणि तसंही राजकारणात खूप रेअर नेते असे असतात जे कृती करतात पण त्याचा गाजावाजा कधीच करत नाही, कळलं? इलेक्शनच्या तोंडावर आम्ही जो हा बदल करतोय, तर माझी खात्री आहे सिद्धूला जेवढं लोकांनी भरभरून प्रेम केलं, तेवढंच त्यापेक्षाही जास्त जनता अधिराज गाडे पाटलांवर प्रेम करेल। अधिराज गाडे पाटलांचा विजय असो, 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 अधिराज गाडे पाटलांचा विजय असो। हा क्षण पाहण्यासाठीच मी आजपर्यंत एवढी सगळी धडपड केली होती। आता माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार। अधिराज गाडे पाटलांचा थांबा थांबा थांबा, शांत व्हा, बस अधिराज। एक मिनिट, एक वेळ आपण हे सगळं मान्य करू, पण आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला सिद्धिराज गाडे पाटील आणि त्यांची बायको भावना सिद्धिराज गाडे पाटील का उपस्थित नाहीयेत? का त्यांच्या पाठीमागे हे सगळं चालू आहे याची त्यांना कल्पना सुद्धा नाहीये? सांगा संपतराव, सत्य काय? कुठे आहे सिद्धिराज? हे मुद्दाम त्यांच्या माघारी घडतंय, हे खरं आहे का? कुठे आहे सिद्धिराज गाडे पाटील? आम्हाला उत्तर द्या, सांगा कुठे आहे? आम्हाला उत्तर द्या, आम्हाला उत्तर हवंय। आम्हाला उत्तर हवंय, प्लीज सांगा, काहीतरी सांगा, बोला। सांगा, सांगा। कुठे आहे सिद्धिराज गाडे पाटील? कर भाई, ठीक से कर, इधर देख। ए पोचो भाई, ठीक। नारळ लगड से। ए अजून एक कांड रे तिकडून, रख दे। वो वाला लग रहा है, चढ़ा दे।
लेके जा. ए दुसरं बॅनर आण रे. फ्लेक्स कशाला काढतो? अहो काय माहित नाही दादा, आम्हाला जे सांगितलं ते आम्ही करतोय. अहो आज पत्रकार परिषद चालू आहे ना. पत्रकार परिषद कशाबद्दल? काय माहित नाही, जातो, मला खूप काम आहेत. येतो दादा. काय चाललंय या घरात कळत नाही. मला कसं नाही सांगितलं कोणी? मॅडम चला ना. अहो थांबा तरी, ऐकून तरी घ्या. हे मी पप्पा काय चाललंय हे सगळं? बघितलं संपत आली बघ ही अवलक्षणा. तिला आत्ताच इथं कडमडायचं होतं. आता हा सिद्धू कशाला आला इथे? कसं बसं नशीब साथ देत होतं, पण आता हा परत येऊन पुन्हा सगळं हिरावून घेतो की काय? सिद्धिराज, आता संपतराव गाडे पाटील यांनी जाहीर केलाय की ते त्यांच्या पक्षाचा तरुण चेहरा बदलणार आहे. त्यामुळे इथून पुढे तरुण चेहरा तुमचा नसून तुमच्या मोठ्या भावाचा म्हणजेच अधिराज गाडे पाटलांचा असणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला पक्षातून वेगळं केलंय याचं कारण तुम्ही केलेलं लग्न आहे का? आजवर तुम्ही पक्षासाठी खूप झटलात, पण एका सर्वसामान्य घरातील मुलीशी केलेलं लग्न तुम्हाला एवढं महागात पडेल असं कधी तुम्हाला वाटलं होतं? तुमच्या लग्नाला गाडे पाटील कुटुंबियांनी अजून मान्य केलं नाहीये का? तुम्हाला साईड कॉर्नर केलं जात आहे का? तुमच्या लग्नामुळे तुमची राजकीय कारकीर्द संपवली जात आहे का? आई, मला असं वाटतं की आपण हा चुकीचा निर्णय घेतलाय. नाही म्हणजे सिद्धू या सगळ्यामुळे चिडेल आणि आपल्यापासून आणखीन दूर जाईल. तू माझ्या निर्णयावरती शंका घेतेस. उलट या सगळ्यामुळे त्याचे डोळे उघडतील. त्यालाही कळेल की त्या नटमुगरीशी लग्न करून आपण किती मोठी चूक केलेली आहे. आली मोठी मला अक्कल शिकवणार आहे. नाही, काहीही झालं तरी ही संधी हुकता कामा नये. आई, तू टेन्शन नको घेऊस. आजी आणि पप्पा जे काही करतायत ना, ते आपल्या सिद्धूच्या भल्यासाठीच करतायत. बोला गाडे पाटील, बोला 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 बोला. मला उत्तर हवंय. बोला प्लीज. मला उत्तर हवंय. प्लीज बोला. प्लीज प्लीज थांबा थांबा, एक मिनिट थांबा सगळे. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो, पण आधी प्लीज मला माझ्या कुटुंबाशी थोडं बोलायचं. चला. सिद्धिराजच्या लग्नाचा संबंध उगाच तुम्ही या निर्णयाशी जोडत आहात. सिद्धिराजचं लग्न एक वैयक्तिक बाब आहे आणि पक्षाचा चेहरा बदलणं हा राजकीय निर्णय आहे. हा दोन्ही गोष्टींचा एकमेकाशी काहीच संबंध असू शकत नाही. लक्ष्मी निवास